राजन साळवी यांच्या पाठोपाठ ठाकरेंचे दुसरे निष्ठावंत भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। त्यामुळे ठाकरेंची कोकणात अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे। जाधवांनी खंत बोलून दाखवल्यानंतर संजय राऊतांवर आता सारवासारव करण्याची वेळ आली आहे। कोकणात नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी मशालीची साथ सोडतायत। त्यामुळे कोकणाकडे ठाकरेंचं खरं तर दुर्लक्ष होतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। ठाकरेंची कोकणात अस्तित्वाची लढाई, जाधवांची खंत, राऊतांची सारवासारव, नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी सोडतायत मशालीची साथ, कोकणाकडे ठाकरेंचं दुर्लक्ष होतंय। कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। त्यानंतर ठाकरेंचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव हे देखील नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या। मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही असं विधान भास्कर जाधवांनी केलं होतं। त्यानंतर सुरू झालेल्या चर्चांवर भास्कर जाधवांना स्पष्टीकरण देण्याची वेळ आली। माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या 43 वर्षात मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही हा माझा शब्दप्रयोग आहे असं भास्कर जाधवांनी स्पष्टीकरण देताना म्हटलंय। खोटं बोललेलं मला तर आवडत नाही, पण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भावतं नाही अशातला भाग नाही। पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवं आलेलंच आहे। खरं सांगायला गेलं तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही। त्याची कारण अनेक आहेत। गेल्या 43 वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही हा माझा शब्दप्रयोग आहे। कुणी दिली नाही, कुठल्या पक्षाने दिली नाही, कुठल्या नेत्याने दिली नाही असा माझा आक्षेप नाही। या सगळ्या चर्चांसंदर्भात आता संजय राऊतांची प्रतिक्रिया समोर आली आहे। भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवर आम्ही विचार करत असतो असं म्हणत राऊतांनी भास्कर जाधवांच्या नाराजीच्या चर्चा फेटाळल्यात। एकंदरीत संजय राऊतांना या सगळ्या चर्चांनंतर सारवासारव करण्याची वेळ आली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवरती आम्ही पक्षात चर्चाही करतो। आमच्या पक्षात लोकशाही आहे तेवढी। तर उगाच तुम्ही ते आले नाहीत, हे आले नाहीत, ते रुसले, हे फुगले, ते काय एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावी जाऊन बसायला। दरम्यान संजय राऊतांनी ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवत उद्या सत्ता नसल्यावर यांचं दुकान खाली होईल असं म्हणत टोलेबाजी केली। तर 2 तास ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या, अमित शहा सुद्धा आमच्या पक्षात प्रवेश करतील असं म्हणत पुन्हा एकदा तपास यंत्रणांना लक्ष केलंय। 2 तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या, अमित शहा सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतील। 2 तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत। तर संजय राऊत हे मूर्खासारखे स्टेटमेंट करतात असं म्हणत शिंदेच्या शिवसेनेचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी राऊतांवर पलटवार केला आहे। काही मूर्खासारखे स्टेटमेंट करायचे, 2 तास ईडी आणि सीबीआय तुमच्या ताब्यात द्या, त्या काय यंत्रणा कोणत्या बांधिले? त्या यंत्रणेला स्वतंत्र अधिकार आहेत। एवढी यंत्रणा आज भाजप जरी म्हणलं तरी त्यांच्या हातात आहे। मग तुम्ही बाहेर कसे, तुम्हाला जेलमध्ये का टाकलं नाही? प्रत्येक गोष्ट ही कायद्याच्या चौकटीत बसून केली जाते। कोकणातील ठाकरेंच्या पक्षाला जणू गळतीच लागली आहे। एकीकडे संजय राऊत ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही असं म्हणत असले तरी नेत्यांच्या पाठोपाठ कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडू लागले आहेत। याकडे दुर्लक्ष न करता कोकणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उभारी देत अस्तित्व टिकवण्याचं मोठं आव्हान आता ठाकरेंसमोर असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।